आज निसर्गवासी सहदेव दाजी रक्ते यांचं उत्तर कार्य आहे आणि उत्तर कार्य झाल्यानंतर आपण वृक्षरोपण म्हणून एक झाड लावलं, म्हणजे हापूस आंब्याचं झाड आहे. त्यासाठी त्यांच्या अस्थिचं विसर्जन न करता आपण ती अस्थी झाडाच्या बुंदामध्ये टाकून आपण ते झाड लावतो आहे. त्या संदर्भात आपले कांबळे साहेब आहेत, प्रदीपजी कांबळे साहेब बोलणार आहेत. कांबळे साहेब. जय सत्यशोधक. आज पालेगावामध्ये मंडणगड तालुका जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी निसर्गवासी सहदेव दाजी रक्ते यांचं आज उत्तर कार्य सत्यशोधक पद्धतीनं पार पडलेलं आहे. आणि हे कार्य जे आहे हे कोकणचे गाडीबाबा मारुती काका जोशी यांच्या माध्यमातून पार पडलेलं आहे. आणि आज या ठिकाणी हे उत्तर कार्य पार पडत असताना त्यांची तिन्ही मुलं सन्माननीय विश्वनाथजी रक्ते, विपिन रक्ते, प्रमोद रक्ते यांनी या ठिकाणी खूप मोठा विचार स्वीकारलेला आहे. आणि आज या ठिकाणी उत्तर कार्य संपन्न होत असताना बाबांची जी अस्थी आहे या अस्थीचं विसर्जन कसं करायचं, तर एक वैज्ञानिक दृष्टिकोन समोर घेऊन एक निसर्गपूरक, पर्यावरणपूरक असा विषय हाताळून या अस्थींचं विसर्जन झाडाच्या बुंदात करून त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे. अशा प्रकारे या जागेमध्ये 5 झाडांचं वृक्षारोपण बाबांच्या नावाने होणार आहे. आणि अशा प्रकारे अस्थींचं विसर्जन या ठिकाणी वृक्षारोपणाने या ठिकाणी केलेला आहे. हा नवीन विचार, वैज्ञानिक विचार या ठिकाणी या रक्ते कुटुंबियानं जोपासलेला आहे. त्याबद्दल खरोखर हा एक नवीन विचार त्यांनी पूर्ण गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला, मी म्हणेन राज्याला असा एक चांगला विचार या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. त्याबद्दल रक्ते कुटुंबियांचं मी सत्यशोधक शिवप्रवक्ता समिती त्याचप्रमाणे सत्यशोधक समाज संघाच्या वतीनं खरोखर त्यांना धन्यवाद देतो. आणि हा विचार जसा रक्ते कुटुंबियांनी या ठिकाणी रुजवलेला आहे तो पूर्ण तालुक्यात रुजावा अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.